to print total marks and percentage marks of a student, right? So what is the algorithm, right? Declare separate variables okay. User input would be marks of subjects, right? Declare separate variables for you subject marks, right? Or for storing marks of 5 subjects. So variables we required. Okay. So we can write integer variable because marks are going to be integer, right? So we are writing problem statement clearly. Okay. When you are beginner, this is the good programming practice. Once you are seasoned, there is no problem to write all these things. Okay. But if you are a beginner, हे तुम्ही कागदावर लिहिलं तरी चालतं. काय काय करायला लागेल? 5 व्हेरिएबल लागतील, सेपरेट लागतील. 5 सब्जेक्टचे मार्क्स स्टोअर करण्याकरता. ठीक आहे. देन आउटपुट काय पाहिजे? टोटल मार्क्स. टोटल मार्क्ससाठी एक सेपरेट व्हेरिएबल पाहिजे. सो separate variable for storing total marks, right? Then separate variable for storing percentage marks, right? This is what we require. Minimum number of variables. Minimum. याच्यामध्ये काही वाढू शकतं पण मिनिमम एवढी तरी पाहिजेतच. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? टेक इनपुट फ्रॉम यूजर फॉर 5 or marks of subjects. इथे 2 मार्क आहेत. ओके. इनपुट 5 marks at a time. ठीक है. और इनपुट 5 marks one by one. एकानंतर दुसरा मेसेज असो. ठीक आहे. तुझा अनदर. Then what is the next? Once you take input of 5 marks, okay, then add all marks, okay, and store them. So should I explain again? Okay. Algorithm आहे. Declare separate variable, integer variable for storing marks subject. प्रोग्राम डिझाईन करताना आपल्याला व्हेरिएबल कुठली लावणार, त्याची नावं काय असावेत, त्याचे डेटा टाईप कोणते असावेत याचा विचार केला पाहिजे. विद्यार्थी डेटा टाईप कुठला असावा याचा विचार फारसा करत नाहीत आणि मग गोंधळ होतो. जसं आता इथे मी तुम्हाला सांगितलं पर्सेंटेजचा डेटा टाईप हा इंटिजर मुलं डिक्लेअर करतात, पण पर्सेंटेज हे इंटिजर असण्याची शक्यता कमी. तर याचा डेटा टाईप कुठला पाहिजे?
फ्लोट पाहिजे. इट शुड बी फ्लोट ऑर डबल. पण पर्सेंटेज आहे ना ते. एंटर मार्क्स, प्रत्येक जण एंटर मार्क्स फॉर फिजिक्स, एंटर मार्क्स फॉर केमिस्ट्री असंही मेसेज देतात. ठीक आहे. आता ते ऍप्लिकेशन कुणासाठी करणार आहोत त्याच्यावर आहे. ठीक आहे. शाळेमधल्या विद्यार्थ्यासाठी असेल तर तसे सब्जेक्टची नावं असतील. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यासाठी असेल तर तसे सब्जेक्टची नावं असतील. आपण जनरल पर्पज करायचा प्रयत्न करू, त्यामुळे आपण फक्त एंटर मार्क्स करू. दॅट्स इट. ओके. एंटर मार्क्स. खूप विद्यार्थी इथे स्लॅश एन स्लॅश टी काही लिहित नाही. तर कमीत कमी स्लॅश एन तर असावा. ते लिहितानाच असं करायचं. काही जण स्लॅश एन इथे लिहितात सुरुवातीला. वैयक्तिक मला ही पद्धत आवडत नाही. मला वैयक्तिक. ठीक आहे. स्लॅश एन सुरुवातीला लिहिण्याची. एक्सेप्शनल केसमध्ये सुरुवातीला आता विद्यार्थी कसं करतात तुम्हाला सांगतो. एंटर मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट्स करतात. ठीक आहे. असं लिहितात मुलं आणि मग ते म्हणतात काय, स्कॅनर राईट, पर्सेंट डी, पर्सेंट डी, पर्सेंट डी, पर्सेंट डी, पर्सेंट डी असं लिहितात काही जण. आणि मी इथं अँड M1 अँड M2 अँड M3 अँड M4 अँड M5 असं खूप जण करतात. हे शक्यतो नसावं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी आता त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला दाखवतो हा प्रॉब्लेम इथे काय असतो. एकतर कर्सर कुठे राहिला बघा, तो एंटर मार्क्स 5 सब्जेक्ट एसच्या नंतर राहिला कर्सर. आता इथे समजा मार्क भरले मी 85, तो 85 लागून आला तिथे. मी तो एस आणि 8 मध्ये काही फरक म्हणजे गॅप नाही राहिलेला. तो 85 त्याला एंटर मारलं की कर्सर जाणार कुठे, एकदम लेफ्ट हँड साईडला जाणार आणि मग पुढचे मार्क्स तुम्ही इथे भरणार. बरोबर. म्हणजे काहीच अर्थ नाही प्रोग्राम. अशा ठिकाणी तुम्हाला कमीत कमी स्लॅश एन इथे टाकला पाहिजे. बघा तुम्ही प्रोग्राम करताना किती विचार करून करायला लागतो. आता निदान कसं आहे, जे सगळे 5 सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही भराल काय, ते निदान एका खाली एक तरी येतील. ठीक आहे. समजा 56, 23, 75, 84 अँड 95. दिस लुक्स मच बेटर दॅन द अर्लियर. पण याच्यात एक अडचण आहे, त्याच्यात तुम्ही किती मार्क्स भरले हे लक्षात राहत नाही. आता 5 आहे, तो 5 लक्षात राहतात. डेटा इनपुट जर जास्त असेल तर कुठे थांबायचं, किती भरलेत. युजरला कमीत कमी त्रास द्यायचा. युजर म्हणजे तुम्ही ना, कोण जो आहे तो तुमचं ऍप्लिकेशन वापरणार, म्हणजे त्याला तुम्ही गाईड करणार आहात. मी याच्यापेक्षा कुठली मेथड चांगली आहे की प्रत्येक ठिकाणी मेसेज प्रॉपरली द्यायचा. राईट. एंटर मार्क्स, दॅट्स इट. किंवा राईट. आणि हे कॉपी पेस्ट करावं तर तुमच्या कोडची लेंथ वाढेल. पण कोडच्या लेंथ वाढल्यामुळे फारसा प्रोग्राम एक्झिक्युशनला फार वेळ लागत नाही. लक्षात घ्या, त्यानं काय बिघडत नाही. जसं तुमच्या मोबाईलवरची एखादा व्हिडिओ डिलीट करणं व्हॉट्सअपवरचा आणि एखादा मेसेज डिलीट करणं एवढा जो मोठा फरक आहे, तसा प्रकार आहे. मेसेज काही फार जागा घेत नाही, व्हिडिओ मात्र खूप मोठी जागा घेतो. तसा आहे हा.
इथे तुम्ही काही लाईन्स या वाढवल्या तर फारसा फरक पडत नाही. इथे आता जर तुम्ही प्रोग्राम रन केला तर युजरला कसं प्रॉपर प्रॉम्प्ट मिळतं म्हणजे आता एंटर मार्क्स दॅट्स इट. एकदम परफेक्ट. इथे आता कर्सर नेक्स्ट लाईनला आहे बघा. हा, त्यामुळे एंटर मार्क्स झालं, परत एंटर मार्क्स. म्हणजे कसं आहे प्रत्येक सेकंदाला युजरला सांगताय तुम्ही की काय करा. झालं, राईट. पण त्याला मग इम्प्रुव्हमेंट चांगली करता येते. एंटर मार्क्स हे तुम्ही देतच आहात ना, तर मग टी टाकून द्या. म्हणजे ते मगाशच्या पेक्षा चांगलं दिसेल. बघा तुम्ही मगाचं आउटपुट तुम्हाला लक्षात आहे. हे कसं सुटसुटीत आहे आता. एंटर मार्क्स 56, 89, 73, 69, 44. असं छान दिसतंय बघा, सुटसुटीत दिसतंय की नाही. तर स्लॅश टी कधी वापरायचा, स्लॅश एन कधी वापरायचा, ते प्रोग्रामचं डिझाईन आणि आउटपुट कसं दिसेल त्याच्यावर आपल्याला करायचं. हा झाला इनपुटचा पार्ट झाला. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, त्याला टोटल मार्क्स काढायचे. मग इथे मी लिहिले, आता इथे गरज नाही, पुढे कधीतरी वेगवेगळे मोठे प्रोग्राम लिहाल त्या ठिकाणी असं असतं. ओके, फॉर्म्युला फॉर फाइंडिंग और कॅल्क्युलेटिंग. तुम्ही असं कमेंट लिहिता आणि मग तो फॉर्म्युला लिहिता. हे डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे. प्रोग्राम लिहिला, 4 वर्षांनी ओपन केला, हा म्हणजे हा नाही कुठला आहे, त्यावेळी काय केलेलं ते तुम्हाला लक्षात राहत नाही. का असं लॉजिक का लिहिलं. हे कसं टोटल आहे मार्क्स ते आपल्याला फारसा अक्कल चालवायला लागत नाही. पण ज्यावेळी तुम्ही कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन लिहाल तर ती एखादं स्टेटमेंट असं का लिहिलेलं ते तुम्हाला लक्षात येणार नाही 4 वर्ष. माझ्याकडे 10-20 वर्षापूर्वीचे प्रोग्राम्स आहेत, मला कसं लक्षात राहणार 2005 साली मी एखादा कोड का तसा लिहिला. मग ते डॉक्युमेंटेशन लिहिलं असेल तर लक्षात राहतं की हा असं असं लॉजिक तयार केलेलं होतं. सो टोटल इज इक्वल टू M1. मुलं कसं लिहितात सांगतो, M2, M3, M4, M5. थोडीशी खिचडी करून टाकतात तिथे, म्हणजे जणू काही जागा इथे अवेलेबल नाहीच आहे आणि ती जागा वापरली तर आपल्याला काहीतरी सर बोलणार किंवा आपले खिशातनं पैसे कमी होणार, असं असं करतात. काही जणू काही त्या जागेला आपण रेंट देतो. तर अनेक विद्यार्थी असं लिहितात, इव्हन ते असंही लिहितात बरं का. मी ऑब्झर्व केलेलं सांगत आहे, त्यांच्यात तुमच्यातलेही काही तसे असतील. थोडं असं गिचमिट करून टाकतात सगळं. काय गरज आहे, सुटसुटी प्रोग्राम. आय जस्ट हॅव अ लुक एट दिस. कसं छान दिसतंय बघ, तुम्हालाही बरं वाटतं, वाचणाऱ्यालाही बरं वाटतं. सो टोटल इज इक्वल टू M1 plus M2 full info. That's it. Okay, you can write here printf total marks %d. एकदम सबस्टिट्यूट केलं स्लॅश एन टोटल. हे शेवटी नंतर लिहिता येतं बरं का. इथे तुम्ही हे करू शकता, काय फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेज, राईट. मग काय म्हणायचं, पर्सेंटेज इज इक्वल टू, मुलं इथं M1 plus M2 plus M3 असंही लिहू शकते, पण काही गरज नाही, ऑलरेडी टोटल काढलेली आहे बरोबर. काही मुलं इथे काहीतरी करतात, टोटल इंटू 100
डिवायडेड बाय 500 असं काहीतरी उद्योग करतात, खूप जण करतात. मला कळत नाही पर्सेंटेज काढायची एवढी अशी अशी कशाला पद्धत करायची. सोपं सुटसुटीत आहे. खूप जण कसं करतात. डिवायडेड बाय 5 दॅट्स इट, फिनिश. त्याला ऍव्हरेज काढायचंय. किती जणांचं काढायचंय? 5 जणांचं काढायचं. टोटल डिवायडेड बाय 5 दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. इथे तुम्ही परत वेगळ्या स्टेटमेंटवर इथे लिहायचं पर्सेंटेज, राईट. पर्सेंटेज म्हणायचं, इथे पर्सेंटेज आहे ते. इथं काय ना पर्सेंटेज. खूप विद्यार्थी हे टोटल मार्क्स आहे ना हे असं लिहितात. इथे स्मॉल असतं, इथे हे स्मॉल असतं. इतकं घाणेरडे प्रोग्रामिंग करतात. इथे कॅपिटल नसतं, हे असं सगळं असं असतं. मला कळतच नाही. आपण सी लँग्वेज शिकायच्या आधी इंग्लिश लँग्वेजही शिकलेलो आहोत ना पूर्वी कधीतरी. मग त्याला काहीतरी एक सेंटेन्स लिहिताना पहिलं लेटर हे कॅपिटल असतं, एवढं आपल्याला म्हणून आहे पूर्वी. मग हे स्मॉल लिहायचं मला कारणच कळत नाही. इतकं घाणेरडं प्रोग्रामिंग करतं. तुम्हीही केलं, म्हणून तर मी तुम्हाला हे वेळ घालून सांगायला होतं. प्रोग्राम करण्याची सुद्धा एक पद्धत असते काहीतरी, आणि हे शिकवली जात नाही. त्यामुळे घाणेरड्या सवयी या कॉलेजमध्ये लागतात. छान दिसतं. दुसरं इथे बघा, हे जे आहे हे टाईप डिक्लेरेशन. त्याच्यानंतर एक मोठी 28 नंबरला एक लाईन सोडलेली. मुलं ते काय नाही असंच लिहितात. ते इतकं जणू काय काय ती जागा फुकट गेली तर काय होतंय मलाही कळत नाही. काय गरज आहे? सुटसुटीत करावं बरोबर. इथे एक जागा हवीच हवी. हे डिक्लेरेशन झालं. तुम्हाला प्रोग्रामचे 4 पार्ट सांगितलेले. एक त्यातलं होतं टाइप डिक्लेरेशन. हे सगळं टाइप डिक्लेरेशन सुरुवातीला. त्याच्यानंतर इनपुट आउटपुट स्टेटमेंट. ही इनपुट आउटपुट स्टेटमेंट झाली म्हणायची एका खाली. इथे विनाकारण जागा एंटर मारले का मी? नाही मारायला काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, इथे काय केलं, अरिथमेटिक स्टेटमेंट, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन, राईट. त्याच्यानंतर मग परत इनपुट आउटपुट किंवा आउटपुट स्टेटमेंट केलं. डिव्हिजन केलं ना प्रोग्राम व्यवस्थित, डिवाइड केला सगळं व्यवस्थित डिवाइड केलं. वाचायलाही बरा वाटतो जरा. इथे एक लाईन सोडून मग रिटर्न 0 आहे. सुटसुटीत केलं. आता प्रोग्राम रन केला तर मी आता मार्क्स भरलेले. 5 सब्जेक्टचे मार्क्स भरले. 56, 85, 45, 96, 75. टोटल मार्क्स किती आले? 357 आले. पर्सेंटेज किती आलं? 70. बरोबर. आता मी तुम्हाला विचारलं की हे बरोबर आहे का? तर तुम्ही म्हणा हो बरोबर आहे ना. काय चुकीचं आहे त्यात? छान आहे सगळं. नवीन प्रोग्राम लिहूया. याच्यात छान काही नाहीये. कारण जर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन केला तर तुमचं पर्सेंटेज आहे हे चुकीचं आहे. बघा बघू, 357 आहे. 357 डिवायडेड बाय 5. बरोबर. किती आले? 71.4 झाले. तुमचे किती आले? 71. तुम्हाला असे मार्क्स कमी दिले तर चालतील का? नाही चालणार. म्हणजेच पर्सेंटेज हे व्यवस्थित कॅल्क्युलेट झालेलं नाही. काय झालेलं नाहीये ते पर्सेंटेज. आता मी रन करतो प्रोग्राम परत, बरोबर. दिसतोय ना प्रोग्राम? आता मी मार्क्स भरतो इथे. 45, 62, 75, 93 आणि सपोज 47. 22 झाले, बरोबर. पर्सेंटेज मात्र 64 आलं. तसं होता कामा नये.
काय कारण असेल त्याचं? नाही, पहिला प्रॉब्लेम कळाला का? उत्तर नंतर बघू. होय प्रॉब्लेम कळाला? समजलं. माझा प्रश्न समजलं. कळाला का? होय होय म्हणजे प्रश्न आहे हे नक्की आहे. हो बरोबर ना? की आपण 5 सब्जेक्टचे मार्क्स भरले, टोटल बरोबर आहे, पर्सेंटेज बरोबर आहे, पण परफेक्ट नाहीये. आपण तर सगळं बरोबर केलंय. याचा अर्थ कॉम्प्युटर चुकतोय असं म्हणायला पाहिजे. बरोबर ना? होय नाही, मग डेसिमल कोण- पॉइंट्स पकडत नसेल. हा? इट कॅन होल्ड होल नंबर. कुठला होल नंबर? मराठीत सांग, काय हरकत नाही. डेसिमल पॉइंट पकडत नसेल, बहुतेक ती करेक्ट व्हॅल्यू पकडत असणार. ओके. काय कारण असेल तसं व्हायचं? म्हणजे माहित असेल तर सांग, नसेल तर नाही म्हणून सांग. काय हरकत नाही. असं जबरदस्तीने तुम्ही सांगा, उत्तर द्यायलाच पाहिजे. तुम्ही सांगितलं मला, नाही सर हे माहित म्हणलं की मला डिटेलमध्ये बोलता येतं त्याच्यावर, असं म्हटलं मी तुम्हाला. ते पार्ट इग्नोर करत असणार ते. ओके. का करत असेल इग्नोर? इग्नोर करतं एवढं नक्की. त्याच्या मागे कारण काय असावं? काय माहित नाही सर. ओके, ठीक आहे. कुठे? इथे? कुठले इथे? कुठल्या? पर्सेंटेज किती नंबरला? खाली लाईन प्रिंट नंबर, टेस्टला लाईन नंबर सांग मला. 46. इथे व्हॅल्यू द्यायचीच नाहीये काय? आय मीन पर्सेंटेजला डेसिमल पॉइंट्स आहेत ते व्हॅल्यू देतो ना आपण. 0 पॉइंट वगैरे अशी? तशी पण किंवा 2 वगैरे डायरेक्ट. नाही नाही त्याचा नाही काही ना ते. विड स्पेसिफायर असतो तो. अच्छा हा. तो विडचा स्पेसिफायर आहे फक्त. टेस्ट ठीक. मध्ये होता की प्रॉब्लेम? हा, टेस्ट मध्ये होता हा प्रॉब्लेम. दोन होते. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. हा, आता इथे काय अडचण आहे बघा. हा, हे समजावून घ्या. सी मध्ये एक रूल असा आहे, अरिथमेटिक ऑपरेटर्सचा एक रूल असा आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्स ज्यावेळी ऑपरँडवर काम करतात, आता या ठिकाणी M1, M2, M3, M4, M5 आणि टोटल हे काय झाले? ऑपरांड झाले. ऑपरांड म्हणतो त्याला. आणि सगळे हे जे प्लस आहेत हे काय झाले? ऑपरेटर झाले. दीज आर ऑपरेटर्स. ऑपरेटर्स ऑपरेट अपॉन ऑपरंड्स. एक सिंगल स्टेटमेंट म्हणू शकतो आपण. तर ज्यावेळी असा एक रूल आहे की ऑपरांड, दोन्ही ऑपरांड, दोन ऑपरांड, दोन्ही ऑपरांड जर इंटिजर असतील तर रिझल्ट हा ओके. मला वाटतं आता तुम्हाला मगाशी प्रॉब्लेम आलेला असं वाटतंय. आता मी दिसतंय तुम्हाला, ऐकू येतंय असं समजतं. ठीक आहे. तर दोन्ही ऑपरांड ज्यावेळी इंटिजर असतात त्यावेळी रिझल्ट हा इंटिजर असतो. एक ऑपरांड इंटिजर दुसरा रिअल असेल तर रिझल्टंट ऑपरांड हा रिअल असतो. आणि दोन्ही रिअल असतील तर ऑब्व्हियसली रिझल्टंट हा काय असतो? रिअल असतो. तर इथे काय होतं की हा टोटल हा जो आहे हा इंटिजर आहे बघा. चालेल? हा टोटल आहे, हा इंटिजर आहे आणि 5 हा सुद्धा इंटिजर आहे. त्यामुळे दोन्हीचा रिझल्ट हा इंटिजर येतो. त्यामुळे पर्सेंटेज हा फ्लोटिंग पॉइंट व्हेरिएबल असून सुद्धा तुम्हाला रिझल्ट हा काय मिळतो? त्याचा फ्रॅक्शनल पार्ट हा ट्रंकेट होतो. Even though percentage has been declared as a float variable, since total is integer, 5 is integer, you will get result as integer. So there are various ways to tackle this. विद्यार्थी इमिजिएटली काय करतील की हा फ्लोट म्हणून डिक्लेअर करतील. हा फ्लोट म्हणून डिक्लेअर केला
तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुटतात. इथे फक्त फ्लोट करायला पाहिजे. ठीक आहे, मी रन करून दाखवतो तुम्हाला. This is much better. Total marks 334, percentage 66.80. ओके, सो पूर्वीच्या मानानं बरं आहे, एक स्टेप पुढे गेलो. हे कशामुळे झालं तर आपण टोटललाच फ्लोट करून टाकलं. हा ना, टोटलला फ्लोट केल्यामुळे काय झालं, फ्लोट आणि इंटिजर म्हणजे रिझल्ट फ्लोट हे मिळणार माहितीये. त्यामुळे डाव्या हाताला फ्लोट आहे, काय अडचण नाही. पण इकडच्या हाताला, इकडच्या उजव्या साईडला, राईट हँड साईडलाच त्याचं फ्लोट पाहिजे व्हायला, जे आता होत आहे. पण याच्यामध्ये एक अडचण आहे आता परत मोठी. काय तर तुम्ही टोटल हा M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 प्लस M5 अशा 5 इंटिजरचा बेरीज करून ती फ्लोट मध्ये ठेवलेली आहे. दिस इज लॉजिकली रॉंग. दिस इज नॉट गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस. म्हणजे तुम्ही राईट हँड साईडला एक इंटिजरची बेरीज करायला लागलाय आणि लेफ्ट हँड साईडला मात्र तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी तो फ्लोट मध्ये ठेवायला लागलाय. दिस इज रॉंग. तुमचा कन्व्हिनियन्स बघायला लागलाय तुम्ही. सो दिस इज नॉट अ गुड आयडिया. आता दुसरा मार्ग सांगतो कुठला आहे. पहिला हा इंटिजर करतो, इथं पर्सेंट करतो. तर दुसरा मार्ग कोणता आहे याच्यामध्ये, की काही मुलं या 5ला 5.0 काही मुलं करत नाहीत, पण असा एक मार्ग सांगितला जातो जो चुकीचा नाही. शेवटी रूल काय आहे की आपल्याला या टोटल डिवायडेड बाय 5चा जो एक रिझल्ट मिळेल तो फ्लोट पाहिजे. तो फ्लोट कधी मिळेल, दोन्हीपैकी एक फ्लोट केला की फ्लोट मिळेल. आता टोटल आणि 5.0 मधला टोटल जर आपण फ्लोट करता येत नाही, आपण मगाशी केस बघितली, चुकीचं आहे. मग या 5ला फ्लोट करता येतो का? हो, करता येतो ना. 5 च्या ऐवजी 5.0 लिहायचा. दिस इज गुड आयडिया. पूर्वीच्या पेक्षा चांगली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर मार्क रिझल्ट मिळणार का? हो, मिळणार, बरोबर मिळणार. बघूया आपण मिळतो का. इथे मार्कच 345 बेरीज झाली, त्यामुळे तो मिळाला. प्रॉब्लेम कसा आहे की तो 45, 63, 95, 96 समज 30. टोटल मार्क्स 302, पर्सेंटेज मच बेटर. मागच्या वेळी तर आपल्याला पर्सेंटेज आता व्यवस्थित मिळत आहे. ओके, फ्रॅक्शन मध्ये मिळत आहे. पण तरी सुद्धा 5.0 हे दुसऱ्या कोणीतरी प्रोग्राम वाचला तर ऍव्हरेज काढण्यासाठी 5.0 न का डिवाइड केलंय, 5 न का केलेलं नाही, अशी एक शंका दुसऱ्या प्रोग्रामरला येईल. किंवा अजूनही ते चुकीचं वाटतं की टोटल डिवायडेड बाय 5.0. दिस इट लुक्स बिट वियर्ड, राईट. त्यामुळे तिसरा मार्ग तुम्हाला सांगतो. तिसरा मार्ग कुठला आहे, तो प्रोफेशनल मार्ग आहे, जो इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो आणि जो तुम्ही प्रोग्रामिंग तुम्हाला कळतं असं रिफ्लेक्ट करतो. ओके, सो दिस काइंड ऑफ कन्सेप्ट रिफ्लेक्ट दॅट यू हॅव अंडरस्टूड द प्रोग्रामिंग. तो तिसरा मार्ग सांगतो. त्याला आपण काय म्हणतो, पॅकेटमध्ये फ्लोट म्हणायचं. राईट. सो 45, 63, 36, 79, 13. टोटल मार्क्स झाले 286.
तुम्ही प्रोग्राम माझ्याबरोबर करताय असे मी समजतो. तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर मी स्लो घ्यायला तयार आहे. ठीक आहे. मी चेंजेस जास्त करत नाहीये. पण आता तुम्हाला पर्सेंटेज किती मिळतं? विथ डेसिमल फ्रॅक्शन मिळतं. विथ फ्रॅक्शन मिळतं तुम्हाला. ठीक आहे. याला म्हणतात दिस इज कॉल्ड टाइपकास्टिंग. दिस कॉल्ड टाइपकास्टिंग इन. ओके. टाइपकास्टिंग म्हणजे काय? तर यामध्ये आपण ना टोटलला फ्लोट करतोय ना 5 च्या ऐवजी 5.0 लिहितोय. काहीच करत नाही आपण. आपण सी लँग्वेजनं डेनिस रिचनं दिलेली फॅसिलिटी वापरतो. हीच फॅसिलिटी पुढे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आहे. ठीक आहे. तर इथे आपण काय करतोय? तर इथे आपण टोटल या व्हेरिएबलला आपण किंवा टोटल या ऑपरंडला म्हणू, व्हेरिएबलला म्हणण्यापेक्षा टोटल या ऑपरंडला आपण कंपायलरला सांगतोय की टोटल हे जे व्हेरिएबल आहे हे याचा डेटा टाइप इंटिजर आहे. त्याच्या ऐवजी तात्पुरता हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करताना हा टोटल जो आहे हा तात्पुरता फ्लोट समज असं सांगायला लागलं. फ्लोट समज आणि मग कॅल्क्युलेशन कर असं सांगायला लागलं त्याला. आहे की नाही गंमत? हा, छान आहे ना. कळालं तुम्हाला परत? या स्टेटमेंटचा अर्थ, या टाइपकास्टिंगचा अर्थ काय? आणि टाइपकास्टिंग बघा ते ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर कंपायलरला आपण या स्टेटमेंटद्वारे असं सांगायला लागलोय की बिफोर यू एक्झिक्यूट दिस पोर्शन ऑफ द arithmetic expression, consider this total not as the integer or whichever has been declared, but consider this total as a float. त्यामुळे तो तात्पुरता हा फ्लोट असं समजेल आणि मग हा फ्लोट आहे आणि हा इंटिजर म्हणजे रिझल्ट काय मिळणार तुम्हाला? फ्लोट मिळणार आणि तुम्हाला उत्तर काय मिळतं? सो दिस इज राईट वे ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. आय होप तुम्हाला टाइप कास्टिंग कळालं असेल. पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यामध्ये होणार. हा, जे काय असेल ते असेल. मला तुम्हाला काय सांगायचंय, आता आपण एक अझम्पशन केली की मार्क्स 100 पैकी आहेत. समजा 100 पैकी नसतील, ठीक आहे, तर पर्सेंटेज काढायची पद्धत वेगळी असेल. तो प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो ते मी तुम्हाला सांगायला लागलोय. प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो? इथे होतो. कळालं? इथे प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो? इथे असं नाही, अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम निर्माण होतो. कळालं? की जिथे तुम्ही हे विसरता, जसं मी तुम्हाला टेस्ट दिलेली होती त्याच्यात सगळ्यांनी त्या चुका केलेल्या आहेत. कळालं? मी एक एक्सप्रेशन दिलेलं होतं आणि डाव्या हाताला काय व्हॅल्यू स्टोअर होईल असं विचारलेलं. ऑल 4 हॅव गिव्हन रॉंग आन्सर्स. राईट? सो ते मला तुम्हाला शिकवायचं होतं की ज्यावेळी इंटिजर आणि इंटिजरचा काही ऑपरेशन होतं त्याच्यामध्ये रिझल्ट हा इंटिजर येतो, फ्लोट कधी येत नाही. कळालं? त्यामुळे समजा मला तुम्हाला सांगायचं हे होतं, मला हा प्रॉब्लेम काय फार मोठा नाहीये, हा छोटा प्रॉब्लेम आहे. समजा एखादं एक्सप्रेशन असं असेल y इज इक्वल टू, ठीक आहे, समजा फ्लोट नावाचं व्हेरिएबल आहे, फ्लोट y, ठीक आहे, आणि मी लिहिलं y इज इक्वल टू 7/3 असं लिहिलं, ठीक आहे. हा, किंवा 5/2 म्हणतो मी, 5/2, ठीक आहे. तर y मध्ये किती स्टोअर होईल असं विचारलं की सर्व मुलं पटकन 2.5 सांगतात. y मध्ये 2.5 स्टोअर होऊ शकत नाही. y मध्ये 2 स्टोअर होतो. त्याचं कारण असं आहे की 5 हा इंटिजर आहे आणि 2 हा इंटिजर आहे. हे सांगण्यासाठी एवढंच मी सांगितलं हा प्रोग्राम. कळलं? होय सर. हा, त्याच्यामध्ये 5 हा इंटिजर आहे, 2 हा इंटिजर आहे.
त्यामुळे तुम्हाला रिझल्ट हाय काय मिळणार, इंटिजरच मिळणार, जरी तुम्ही वाय फ्लोट हा डिक्लेअर केला असला तरी सुद्धा. कारण हे एक्सप्रेशन सॉल्व्ह होताना कंट्रोल कायम राईट हँड साइडला जातो, इकडे जात नाही तो कधी. कंट्रोल कुठे जाणार, कायम राईट हँड साइडला जाणार. कंट्रोल राईट हँड साइडला का जातो, त्याचं एक कारण आहे की ऑपरेटर्सची हायरार्की जी आहे, सगळ्या ऑपरेटर्सची एक हायरार्की आहे, प्रिसिडन्स टेबल म्हणतो आपण सीचं, सगळ्या ऑपरेटर्सचं. याच्यामध्ये या असाइनमेंट ऑपरेटरला लोएस्ट प्रायोरिटी, लोएस्ट प्रिसिडन्स आहे, आणि त्याला लोएस्ट प्रिसिडन्स असल्यामुळे आणि त्यामुळे डिव्हिजन किंवा उजव्या हाताला कुठलेही ऑपरेटर आहेत त्याला हायर प्रिसिडन्स आहे, त्यामुळे तो उजव्या हाताला जातो. त्याला सुद्धा कारण आहे, इवन हा सुद्धा ऑपरेटर आहे सेमिकोलन, ठीक आहे. हे जे सगळे ऑपरेटर आहे त्याला हायर प्रिसिडन्स आहे याच्यापेक्षा, म्हणून कंट्रोल हा राईट हँड साइडला जातो, म्हणून त्यांनी तशी व्यवस्था करून ठेवलेली. कळालं? तर ज्यावेळी हे एक्सप्रेशन उजव्या हाताचं एक्झिक्यूट होतं त्यावेळी 5 हा इंटिजर आहे, 2 हा इंटिजर आहे, त्यामुळे रिझल्ट हा इंटिजर तयार होऊन मग तो फ्लोट मध्ये स्टोअर होतो. कळालं? आणि हे न होण्यासाठी तुम्हाला या 5 ला टाईपकास्ट केलं पाहिजे किंवा 2 ला टाईप केस केलं पाहिजे. त्या दोन्हीपैकी एकाला टाईप कास्टिंग करायचं, दॅट वी कॉल इट इज अ टाईप कास्टिंग. हे माहित पाहिजे. कळालं? यू विल राईट वन मोर प्रोग्राम, कॉमन प्रोग्राम आहे तसा. टेम्परेचर कन्व्हर्जनचा एक प्रोग्राम असतो बघा सगळीकडे, ठीक आहे. तिथे सुद्धा हा गोंधळ होतो बरं का. मुलं कसं लिहितात ते मी तुम्हाला दाखवतो. write a C program to convert degree to degree centigrade. H म्हणून degree centigrade, right? User pick temperature in degree centigrade from the user, right? Formula to convert, formula for conversion is C is equal to 5 divided by 9 into x minus 30. माइनस 32 हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता आपल्याला 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायला पाहिजेत, बरोबर. So suppose I write declare variable as float degree centigrade and degree Fahrenheit, right? DC and DF, or C and F, you can go along with C and F. C and F, right? Then I will write printf enter temperature in centigrade, right?
NF, %F, %F, right? फॅरनाईट केअर नाही, फॅरनाईट टू सेंटीग्रेड करायचे आपल्याला, राईट? Then I will write C is equal to 5 divided by 9 into F minus 32. Temperature percent HRENHEAT equals %F degree centigrade, right? And here I will write Fahrenheit and centigrade. Okay. If you are writing code along with me, then execute this code and tell me whether you get the correct output, whether it runs successfully. Enter temperature in degree Fahrenheit. Suppose I enter 104 equals 0. तुम्हाला printf फंक्शन कसं लिहायचं, scanf कसं लिहायचं याबद्दल अजून अडचणी असतील तर पुन्हा विचारा. मोस्टली विद्यार्थ्यांच्या एकदम फंडामेंटल प्रश्न असतात, जे कसे विचारायची ही भीती वाटते. हे printf फंक्शन, scanf फंक्शन हे कळायला पाहिजे, लक्षात घ्या. पण त्याच्यावरनं खूप पुढच्या गोष्टी कळतात. म्हणजे C++ मधल्या अनेक गोष्टी कळतात, फंक्शन चॅप्टर कळतो, जावा मधल्या अनेक गोष्टी कळतात, पायथन मधल्या कळतात. हे एकदम बेसिक हे कळायला पाहिजे आपल्याला. त्याला वेळ लागला तरी हरकत नाही, मी 10 वेळा शिकवेन तुम्हाला, पण ते कळायला पाहिजे कसं एक्झिक्यूट होतं. किंवा हा ब्रॅकेट काहीतरी कुठेतरी गडबड झाली असणार. माझा धाकटा चिरंजीव मोबाईल माझा घेऊन गेलाय, त्यामुळे नाहीतर मी तुला स्क्रीनशॉट पाठवून सांगितलं असतं. कधी घेऊन जात नाही तो, आज घेऊन गेला. मी कधी देतही नाही त्याला, पण घेऊन गेला असता. ओके, ठीक आहे. आता मला सांगा की तो प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला काय येतं. पहिला टप्पा पार पडला, प्रोग्राम कंपाइल झाला. व्हॉट नेक्स्ट, व्हॉट आउटपुट डू यू गेट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला काय करायचंय, फॅरनाईट टू सेंटीग्रेड करायचं ना. समजा मी 104 भरलं फॅरनाईट टू सेल्सिअस, बरोबर. तर 104 भरलं तर 40 डिग्री सेंटीग्रेड मिळालं पाहिजे, बरोबर. समजा ओके 0.00 येत आहे,
समजा मी हे करतो, मी 104 भरला, 105 भरतो, तर 0.00 येतं बघा. म्हणजे आपल्या तिघांच्याही कॉम्प्युटरमध्ये प्रॉब्लेम आहे मोठा. प्रॉब्लेम कॉम्प्युटर मधला नसून आपल्या लॉजिक मध्ये आहे. आता प्रिंटिंग कुठे होतं? या स्टेटमेंटला होतं, बरोबर. या स्टेटमेंटला प्रिंटिंग होतं. म्हणजे पहिला प्रॉब्लेम इथे आहे का बघितला पाहिजे. पण इथे प्रॉब्लेम असण्याची शक्यता नाही. कारण का? एफ आणि सी या दोन व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होते तीच इथे प्रिंट होते, बरोबर. म्हणजे एफ आणि सी ची व्हॅल्यू ही बघायला पाहिजे. उलट सोडवत जायचं. एफ आणि सी ची व्हॅल्यू बघायला पाहिजे. त्याच्यातली एफ ची व्हॅल्यू ही आपणच भरलेली आहे, त्यामुळे ती चुकायचा संबंध नाही, बरोबर. ती आपण इथेच भरत आहोत. जी चुकायचा संबंध नाही. ती चुकायचा संबंध असू शकतो कधी? इथे फॉर्मॅट स्पेसिफायर जो योग्य तो लिहिला नाही तर. समजा इथं तुम्ही एफ हा फ्लोट केलेला आहे आणि इथं %d लिहिला तर इनपुटच चुकू शकतं. ही एक शक्यता असते. पण इथे आता तशी काही शक्यता नाही. व्हेरिएबल हे फ्लोट आहे आणि फॉर्मॅट स्पेसिफायर %f लिहिलेलं आहे, म्हणजे इकडे काही गडबड नाहीये. गडबड आहे ती या स्टेटमेंटमध्ये, हे नक्की झालं, बरोबर. आता गडबड या नक्की स्टेटमेंटमध्ये आहे. एफ ची व्हॅल्यू तर तो आतूनच घेतोय, एफ या व्हेरिएबल मधून घेतोय, तुम्ही जी भरलेली आहे ती, बरोबर. मग इथे कुठे प्रॉब्लेम असू शकतो? आता 5/9 फॉर्म्युला तर तो त्यांनी दिलेला आहे तोच लिहिलेला आहे आपण. नाहीतर मग कुठे करायचं? 9 ला करायचं, तरी चालतं. किंवा काही ठिकाणी तुम्हाला ऍज अ प्रोग्रामर म्हणून आणि ऍज अ सी लँग्वेज प्रोग्रामर म्हणून काम करायला पाहिजे. फॉर्म्युला असा लिहायचा, f-32 × 5 झालं. हा प्रोग्राम काम करतो. इथे 5/9 इंट आणि इंटच आहे ना. पण आता प्रॉब्लेम येत नाही. का येत नाही? हा प्रोग्राम का येत नाही आता प्रॉब्लेम? हा विचार करून मला सांगा. उद्या सांगा हवं तर. त्याचं कारण असं आहे, एफ हा फ्लोट आहे, बरोबर. एफ हा फ्लोट आहे, 32 हा इंटिजर आहे. पण फ्लोट मायनस इंटिजर दोन ऑपरांडपैकी एक फ्लोट आहे, म्हणजे याचा रिझल्ट काय येणार? फ्लोटच येणार. हा फ्लोट गुणिले इंटू हा इंटिजर, हा फ्लोट इंटू हा इंटिजर, रिझल्ट काय येणार? फ्लोट येणार. आणि हा पूर्ण फ्लोट डिवायडेड बाय 9 which is integer, whole result will be float. ओके. हा जर फॉर्म्युला तुम्ही असा लिहिला, काही ठिकाणी हा असा असतो फॉर्म्युला, तर तुम्हाला उत्तर बरोबर मिळेल. अशी त्याच्यात जगलरी आहे, गंमत आहे अशी. ठीक आहे. सो नाव इफ आय एंटर 104 you will get output as a correct. Okay, formula is same but it is rearranged, right? In which case you don't need to go for the typecast. Okay, so f-32 into 5 divided by 9. Here we call it as a precedence of operators. इथे प्रिसिडन्स का मिळतो? इथे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सेम प्रिसिडन्स आहे. ज्यावेळी प्रिसिडन्स सेम असतो त्यावेळी एक्सप्रेशन हे लेफ्ट टू राईट सॉल्व्ह होतं. अरिथमेटिक ऑपरेटर्सला प्रिसिडन्स सेम असला, इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला प्रिसिडन्स सेम आहे, त्यामुळे तो आता लेफ्ट टू राईट म्हणजे हे एक्सप्रेशन सॉल्व्ह होतं पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग याचा रिझल्ट आहे त्याला 9 डिवाइड करतो. तिथं हे करतो ना एम्परसँड वगैरे ते यूज केलेलं नाही ना तिथं. कुठले हे? लास्टची लाईन प्रिंटफ. हा इथं पर्सेंट आहे ना. 0.2 म्हणजे काय? काय ते कळलं नाही का तुला?
हा सर. ठीक आहे. सर तिथं आपण पर्सेंट एफ आणि पर्सेंट सी असं लिहून पुढे मग एम्परसँड एफ आणि एम्परसँड सी असं लिहितो ना. कुठे इथे ते काय? ते हा. स्कॅनएफ मध्ये करतो. स्कॅनएफ मध्ये पर्सेंट म्हणजे एम्परसँड लिहितो. हा सर. हा. हा, हे प्रिंटेफ स्टेटमेंट आहे. तर मग तिथं ते 0.2 का लिहिलंय? इथे आता तुला आउटपुट दोन्ही रन करून दाखवतो ना, बघ दोन्ही म्हटलं फरक तूच सांग मला. हे बघ, मी आता 104 बघितलं बरोबर. हा. काहीतरी वेगळं करूया. 104चा कंटाळा आला आता. तुम्हाला 78 भरलं. आता इथे आउटपुट काय आलं? मला मी फ्लॅश एंड टाकतो जरा. ठीक आहे. मी 78 भरतो बरोबर. काय आलं? 78 बरोबर. 6 डिग्री फॅरनहाइट इक्वल्स टू 25 आणि एवढं उत्तर आलं बरोबर. आता मी परत 78 भरतो. मी 0.2 भरतो. हा, एफच्या अलीकडे लिहिले बघ 0.2 बरोबर. मी आता रन करतो. आता तू आउटपुट मधला फरक सांग परत. हे जरा बरं वाटतं ना. 78.00 25.56 बरोबर आहे ना. हा सर. करेक्ट. सर ते पुढे पर्सेंट एफ काय लिहिलंय तिथे दोन्हीकडे एफ आणि सी आहे ना ते खरं. जे आपलं सीचं आन्सर आले ते डिग्री सेंटीग्रेडचं. हे व्हेरिएबलचं नाव आहे. तेच की मग तिथं आत पर्सेंट सी पाहिजे ना. कुठे इथे? हा. नाही, दोन्ही फ्लोटिंग पॉइंट व्हेरिएबल आहेत. नाही, हे दोन्ही फ्लोट आहेत म्हणून इथं पर्सेंट एफच लिहिलंय दोन्ही ठिकाणी. हा सर. काय गोंधळ झाला. ते व्हेरिएबल आणि फॉर्मॅट स्पेसिफायर एकच असल्यामुळे गोंधळ झाला तुझा. आता कळालं का नाही? का अजून सांगू? नाही कळालं सर. अजून मी 10 वेळा सांगेन, काय हरकत नाही. आता तुला सांगतो 0.2 च्या ऐवजी 0.3 लिहिलं तर 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत प्रिंट करेल तो. आता 3 लिहिलं, ठीक आहे. आणि समज 78 भरलं, 74 भरूया, तर इथं 3 डेसिमल प्लेसेस घेतले पाहिजे ना. ना पॉइंटच्या पुढे जेवढे डेसिमल प्लेसेस लिहिले असतील तेवढं ते प्रिंट करणार. इथे मागे तुला विड्थ लिहिता येते. समज मी 20 लिहिली आणि इथं 15 लिहिली, तर तेवढ्या जागा सोडतो तो आणि तुला सुटसुटीत प्रिंटआउट काढून देतो. प्रिंटआउट म्हणजे प्रिंटिंग करून देतो. बघ आता इथे, आता मी इथं 78 भरलं तर कसं आलं? 78 डिग्री फॅरनहाइट इक्वल्स 70. जागा सोडली ना त्याने इथं. ही जी जागा सोडलेली आहे ही डेसिमल पॉइंटच्या अलीकडची जागा म्हणायची. कळालं की नाही? इथं 20 आहे ना प्रोग्राम मध्ये, हे 20 झाले म्हणायचे. इथून त्याने 20 मोजले आणि नंतर किती आहेत? 15 आहेत. इथून 15 मोजले. कळालं? त्यामुळे आपल्याला फॉर्मॅटेड आउटपुट पाहिजे असेल तर आपण हे ह्याच्याबरोबर तुम्हाला खेळलं पाहिजे प्रोग्राम लिहून. काय काय होतो बदल, यू हॅव टू ऑब्झर्व दॅट अकॉर्डिंग, राईट. बाकी पर्सेंट एफ का लिहिला? फॉर्मॅट स्पेसिफायर. फॉर्मॅट स्पेसिफायर का लिहिला? दोन्ही फ्लोट आहेत म्हणून. कळालं की नाही? समज एक इंटिजर असता, समज मी हा लिहिला आणि हा इंटिजर लिहिला इंट एफ म्हणून. कळालं? आम्ही फ्लो म्हणजे फॅरनहाइट आहे जे ते मी जर याच्यामध्ये घेतलं, इंटिजर मध्ये घेतलं, ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय करायला लागेल? इथे पर्सेंट डी येणार, इथे इनपुट घेताना पर्सेंट डी येणार, इथेही पर्सेंट डी येणार, कारण एफ हा इंटिजर मध्ये आहे. मात्र हा फ्लोट मध्येच आहे, कारण 5/9 आहे ना, त्यामुळे तो हा फ्लोट मध्ये कन्वर्ट होणारच आहे कितीही झालं तरी. आता इथे जर तू हे म्हटलास, समज
79 भरलंस तू तर 79 डिग्री फॅरनाईट इक्वल्स 26 डिग्री सेंटीग्रेड. कळालं? हा कळालं ना? कळालं सर. अजून काही शंका आहे? नाही.